आज आमच्या कोमदात गिरीची जनरल बॉडी मिटींग ठरयल्ल्या त्या प्रमाणे जाली, बरे भशेन जाली आणि काय निर्णय जे आम्ही प्रस्ताव मांडलेले ते सगळे मंजूर झाले. त्या प्रमुख हितून कितें आशिल्लें इज दॅट आमी जो सरकाराचो बील आशिल्लो लास्ट असेंब्लीन 39/2025 इलिगल कन्स्ट्रक्शन्साचे रेग्युलरायज करपाक कोमनिदादीच्या जाग्यांचेर ताचो कोमनिदादीचो निशेध आसा आणि आज प्रस्ताव मांडून तो प्रस्ताव मंजूर जाला. आमच्या मेंबरान अप्रूव्ह केला की असली इलिगल कन्स्ट्रक्शनां जांचेर आमची कारवाई चालू आसा ते खंयचेच सर्कमस्टन्सीन लिगलायज करपाचें ना. घरां कित्याक सरकाराचे फक्त घरांचेर आसा, नॉट ऑन अदर इलिगल कन्स्ट्रक्शन. आता घरां ही लिगलायज करपाची हे आमच्या जनरल बॉडीन अपोज केला. आता कितें आसा ताचेर ऑनरेबल हायकोर्टाची 2 डिसिजन 1 एप्रिल 2025 आणि 6 मार्च 2025 2 रीट पिटिशनाचेर 3 suo motu of 2024 and 38 of 2024 सरकार ऑनरेबल माननीय उच्च न्यायालयान तेजेर एक ऑर्डरी पास केल्या की सरकारी ऑफिशियलांक जावं रेव्हेन्यू डिपार्टमेंट जावं पंचायत जावं एडमिनिस्ट्रेटिव्ह कोमदाद तांचेर कितें कारवाई जाल्या आनी कितें कशी कारवाई करपाची ते डिटेल तांणी हायकोर्टान दिला. आतां तांणी हायकोर्टान रिपोर्ट्स मागयल्या की त्याचेर वयर कितें कारवाई जाल्या आनी जावं ना. सो आमी आतां ते विथ द एडमिनिस्ट्रेटर फॉलोअप करता कितें ते आमचे पळय कितें आसलें इलिगल ते तांणी मागयल्ले त्या प्रमाणे आनी तांचोय सर्वे जाला ते आमी सादर केला. सो तुमचे कोमनिदाद ऑफ गिरी टोटल कितली कोमनिदाद लँड आसा? कोमनिदाद लँड ते आमी डिटेल पूण सगळी आमची शेतां आसा. आनी कितली लोकांची घरां आसा म्हणजे गोंयकारांची घरां आनी प्लस आउटसायडर्स ऑल्सो? आमी सांगले त्या प्रमाणे आमी आमच्या नदरेक तरी इलिगल घरां ना, पूण आमी as per the request of the all Goa Komunidads that such matters should not be legalized. आमी not only we are opposing the bill, आमी तेंको दिला दुसऱ्या कोमनिदादीन जे हायकोर्टान गेल्या की ह्या रीट पिटिशनाक आमी भाग घेवन ताका तेंको दिवचो. गिरी कोमनिदाद हितून जर गोंयकारांची घरां आसा जाल्यार तेका तुमचो सपोर्ट ना? गिरी गोंयकारांची आसा? हय आसा जाल्यार म्हणटा ना कितें आसा असली घरां तर तांचो रिक्वेस्ट एक तांचो ती रेग्युलरायज करा म्हणून ते आमी परत आमच्या कोमनिदादीचे जनरल बॉडी मुखार मांडटले असली डिसिजन. तुम्ही सर्वे केला लोकलांची कितली घरां आसा? आमकां आमच्या नदरेक तरी घरां काय अजूनही येवंक ना, पूण हेचे फुडें कितें घरां येयत जाल्यार आमी तेजेर निर्णय. सो इन फ्युचर जर घरां बीन आसा जाल्यार तुमचो हेचेर निशेध आहा? घरां इलिगल आसत जाल्यार निशेध आसा, पूण लोकांचे तशें आमचे नदरेक कांय ना. की आमच्या पुर्वजांनी 1943 आमचे भाट एकूच आशिल्ले ते आमी मन गिरी स्कुलाचे संस्थेक दिला आनी थंय एक बरे भशेन एक स्कुलाची संस्था नॉट ओन्ली प्रोवायडींग सर्विसीस टू द विलेज बट टू द सराउंडिंग विलेजीस ऑल्सो. वन फेमस स्कूल कॉल्ड सेंट एंथनी हाय स्कूल म्हणटा ते गोंयाभर आनी जगभर फामाद आसा. सो आनी कितें घरां सोडून आनी कितें तुमच्या कोमनिदाद लँडीन आसा म्हणजे बिझनेस टायप? ना थोडे ते कितें गाड्या आसा ते डेप्युटी कलेक्टरान सगळे सर्वे केल्या आनी ते फावता ते प्रमाणे तेचे डिसिजन घेतले. As per Supreme Court orders, no construction can happen in fields. शेतां म्हणजे शेतां थिंगा बांदूंक जायना. इवन रिक्वेस्ट आयल्या गोंयकार की नॉन गोंयकार शेतान बांदूंक जायना. सुप्रीम कोर्टान सुप्रीम कोर्टाचेर रुलींग टेनेटेड एग्रीकल्चरल लँड इज टू बी यूज्ड ओन्ली फॉर एग्रीकल्चर. आता कोण म्हणटा आपलेचे आमी विकते घेता ते शेत म्हणजे ओन्ली शेत. एज पर टेनन्सी एक्ट कोण तो शेतांक कन्वर्ट करूंक जायना आनी तांकां विकूंक जायना. तर आमचे हांगा ऑर्चर्ड ऑर सेटलमेंट एरिया आमचे कडेन आमचे गिरी कोमनिदादान ना. आमची ओन्ली फिल्ड्स. म्हज्या बरोबर हांगा आसा आमचो एटॉर्नी मेजर विक्टर झुजाट, आमचो सबस्टिट्यूट ट्रेजरर बाब सायमन लोबो, तसोच मिस्टर रेदन डिसुजा हू इज आवर ट्रेजरर आणि मिस्टर एलन डिकोना हू इज आवर सबस्टिट्यूट एटॉर्नी.
सो इन फील्ड जे कंस्ट्रक्शन केल्ली आसा तेजेर कितें एक्शन जातलें तुमच्या तर्फे इन द फील्ड या तुमकां आतां तेच. चल्लां. शेतान ऑलरेडी जाल्ली आसा बीन तेजेर कितें बिझनेसेस ते ऑलरेडी बिझनेसीस ओके डेप्युटी कलेक्टरा फुडल्यान आहा, ऍडमिनिस्ट्रेटरा फुडल्यान आहा, पंचायत फुडल्यान आहा, ते कारवाई ऑलरेडी चालू आहा आणि ती आणि ती तांकां ऑलरेडी नोटीस गेलेले आहा. कायद्या प्रमाणे पळय कितें आसा तेजेर निर्णय जरूर जातलो, वेदर इट इज इन द मामलादार कोर्ट ऑर इन द डेप्युटी कलेक्टर्स कोर्ट. And हिंगा हे सगळे कितें जाता विदाउट एनओसी फ्रॉम कम्युनिदार. No NOC is given from कम्युनिदार. तेणेन कोहें तेणेन NOC ट्रेड लायसन्स खंय काढला आमकां खबर ना, पण इट इज इलिगल बिकॉज आमची काय NOC ना. आमच्या तर्फे कितें आमी रिपोर्ट Yes. दिवपाचो आशिल्लो तो आमी दिलो. तुमचे कोऑर्डिनेशन सर कशें कम्युनिदाद आणि पंचायत जेन्ना आतां कंस्ट्रक्शन जाता आणि पंचायती कडेन जेन्ना वयता परमिशना खातीर सो ना ते आमकां रिफर करिना, ते आपणाच्या कायद्या प्रमाणे कितें आसा ते दिता. पूण आतां जेन्ना हायकोर्टाचो आदेश आयिल्लो तेन्ना पंचायत आनी कम्युनिदाद जॉयंट इन्स्पेक्शन करून तो सगळो अहवाल तयार केला. ओके. सो हो क्वेश्चन तुम्ही पंचायतीक रेज करता विदाउट आवर परमिशन और विदाउट टेलिंग अस ऑलरेडी गिव तेंचे बरोवंक घातले ते आमी ऑलरेडी घेतले. यस आम्ही ऑलरेडी रिसेंटली RTI मागला की डॉक्युमेंट्स दिया, तुम्ही ट्रेड लायसन्स कोण इश्यू केला, कोण हिंचे पेपर दाखवला तुमकां, तुम्ही इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर कोण दिला, कोणेन NOC दिला, कोण तो पंच मेंबरान रेझोल्युशन पास केला, कोण तो सेक्रेटरी, आम्ही सगळे मागला. म्हणजे फुडें मागीर आमचे कडेन प्रूफ आसतले की आमचे NOC नासतना तुम्ही तेमकां म्हणजे तुम्ही तेमकां एनकरेज करता. म्हणजे हे सगळें कितें जालेलें आहा विथ द कनायवन्स ऑफ पंचायत.